राज्यामध्ये लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे। 48 मतदारसंघांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून या तयारीचा आढावा घेतला जातोय। राज्यभरात मतमोजणीसाठी 14,000पेक्षा जास्त अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राज्यातील सर्व मतमोजणी केंद्रांबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे। उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागतोय। सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे। प्रशासन आता या उद्याच्या मतमोजणीसाठी सज्ज झालेला आहे। अधिकारी कर्मचारी असतील किंवा मग पोलीस सगळे असतील यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सध्या ही दृश्य आपण बघतोय मुंबईतल्या गोरेगाव मधली, पुण्यातली, नागपुरातली आणि मुंबईच्या शिवडी परिसरातली जिथं मतमोजणीचं केंद्र आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीने सगळी तयारी झालेली आहे। अधिकारी कर्मचारी नियुक्त केले गेलेत। कुठल्या सूचना इथे आवश्यक परिसरामध्ये आहेत त्या लावल्या गेलेल्या आहेत, त्याचे फलक दिसतात। पोलिसांचा मुख्य म्हणजे बंदोबस्त आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळतोय। अत्यंत चोख असा पोलीस बंदोबस्त सुद्धा लावला गेलेला आहे आणि सकाळी 8 वाजल्यापासून उद्या ही मतमोजणी सुरू होते आणि मुख्य म्हणजे पुढारी न्यूजवर सुद्धा आपण या सगळ्या मतमोजणीचे अपडेट्स अगदी क्षणाक्षणाला पाहणार आहोत। तर या मतमोजणीची संपूर्ण राज्यभरात कशा पद्धतीची तयारी आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। 48 मतदारसंघांमध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याचा आढावा सुद्धा घेतला गेलाय। संपूर्ण राज्यभरात मतमोजणीसाठी 14,507 अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती झाली आहे। राज्यभरात 259 हॉलमध्ये 4,309 टेबल्स हे मतमोजणीसाठी लागलेले आहेत। विधानसभा क्षेत्रानुसार स्वतंत्र मतमोजणी कक्ष आहेत आणि प्रत्येक कक्षात 14 टेबल आहेत। प्रत्येक टेबलवर सूक्ष्म निरीक्षक, पर्यवेक्षक, सहाय्यक सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केली आहे। टपाली मतमोजणीसाठी एका लोकसभा मतदारसंघासाठी 14 टेबलची व्यवस्था आहे। विधानसभा क्षेत्रनिहाय 18 ते 21 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडणार आहे। ही सगळी महाराष्ट्रातल्या मतमोजणी संदर्भात कशी तयारी आहे ते आपण बघतोय। मतमोजणी केंद्राच्या 300 मीटर परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आले। मतमोजणी केंद्रावर मोबाईल किंवा कॅमेरा घेऊन जायला सक्त मनाई आहे।